ओके. तर मी स्क्रीन प्रेझेंट करते. हो. तर मला सांग, तुला स्क्रीन दिसते का? हो. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट युनिट 3. आपण युनिट 3 स्टार्ट करतोय आणि युनिट 3 मध्ये फर्स्ट काय पोयम आहे, लिटिल बाय लिटिल. ओके. ओके. तर मला ही पोयम रीड करून दाखवशील? चालेल. Little by little, the acorn said, as it slowly Thank. sank in its मोसी बेड. mossy bed. I am improving very day, in एव्हरी डे. every day, in deep in the हिडन डीप. हिडन डीप. hidden deep earth away, little by little. Each day it grow, little by little. It sip the dew. It seed the dew downward. It sent out through like root up in Thread the like. Thread like root. root up in the air, spreading a Sprang. tiny sprang a tiny shoot day by day and year by year, little by little, the leaves appear, Little by little the leaves appear. and the And the branch slender. and the Slender branches. slender branches bend fair and wind till the Mighty oak mighty oak is is the the forest forest is pride. the pride. ओके. तर मी परत एकदा तुला रीड करून दाखवते. नीट एकदा बघ, आणि एक्सप्लेन करते. ओके. Okay. Little by little, little by little, an acorn said, as it slowly sank in its mossy bed, I am improving every day, hidden deep in the earth away. Little by little, each day it grew, little by little, it sipped the dew. Downward, it sent out a thread like root, up in the air sprang a tiny shoot. Day by day and year by year, little by little, the leaves appear, and the slender branches spread far and wide, till the mighty oak is the forest pride. तर लिटिल बाय लिटिल या पोएम मध्ये आपल्याला काय सांगितलंय? आवाज येतोय माझा क्लिअर? हो. हा. तर लिटिल बाय लिटिल या पोएम मध्ये एक सीड आहे. अकॉन म्हणजे काय? सीड. तर सीड कसं मोठं होतं, कसं ग्रो होतं, त्याबद्दल सांगितलं आहे. हा. ओके. तर मी तुला एक्सप्लेन करते. एक मिनिट. मला माझाच आवाज परत रिपीट होते. मी एकदा मीटिंग लेफ्ट करून परत ऍड होते. ओके. ओके. यहाँ का टीचर लेफ्ट साइड. आता आवाज क्लिअर आहे माझा? हो. ओके. लिटिल बाय लिटिल. आता मी एक्सप्लेन करते. लिटिल बाय लिटिल अँड अकॉन सेड ॲज इट स्लोली सॅंग इन इट्स मोसी बेड. तर इथे जो अकॉन, अकॉन काय आहे? एक सीड आहे.
प्लांट ग्रो करायला आपण काय करतो, पहिले सीड टाकतो ना मातीमध्ये, सॉइल मध्ये सीड हो टाकतो. त्या सीडच्या नंतर आपल्याला प्लांट ग्रो होतं, सीड मधून प्लांट ग्रो होतं. तिथे जो ॲकॉन आहे, सीड आहे, तो काय बोलतोय, मी पहिले कसा असतो, एक छोटा लिटिल असतो, छोटा एक सीड असतो. आणि तो कुठे असतो, स्लोली इट ॲज इट स्लोली सँक इन इट्स मॉसी बेड. तर मॉसी बेड म्हणजे सॉइल, सॉइल म्हणजे जे घाण, मॉसी याने घाणेरडा, असं जी आपली माती असते, त्या मातीमध्ये काय असतो, पहिले तो स्लोली सँक, तिथे तो बेडवर असतो, मातीमध्ये असतो ना हो सीड. तर सीड कुठे आपण पहिले हे करतो, मातीमध्ये टाकतो. तर ॲकॉन काय हो बोलतो, मी पहिले एकदम छोटा असतो आणि त्या मॉसी, सॉइलच्या मॉसी बेडवर असतो, त्याच्यामध्ये स्लोली स्लोली सँक, सँक म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये मला टाकलेलं असतं. आय एम इम्प्रुव्हिंग एव्हरी डे, आय एम इम्प्रुव्हिंग एव्हरी डे, हिडन डीप इन द अर्थ अवे. तर मी इम्प्रूव्ह म्हणजे रोज ना रोज आपण त्याला पाणी देतो, तर तेव्हा तो इम्प्रूव्ह होतो. इम्प्रूव्ह होतो म्हणजे ग्रो होतो. काय होतो, ग्रो होतो. जसं जसं आपण त्या सीडला, तू सीड मातीमध्ये लावलं तर त्याला तू पाणी टाकत राहिलं रोज, तर काही दिवसांनी काय दिसतं तुला, छोटेसे प्लांट असे ग्रो झालेले दिसतात ना, लिव्स वगैरे. तर तो हो काय बोलतोय, सीड मी रोज हळूहळू रोज काय होतो, इम्प्रूव्ह होतो, म्हणजे मी ग्रो होतो. हिडन डीप इन द अर्थ अवे. आणि कुठून ग्रो होतो, जमिनीतून. अर्थ म्हणजे जमिनीतून, म्हणजे सॉइल मधून मी ग्रोथ होतो, ग्रो होतो. लिटिल बाय लिटिल इच डे इट ग्रीव. आणि तसाच मी हळूहळू रोज काय होतो, ग्रो होतो. आणि लिटिल बाय लिटिल इट सिप द ड्यू. मग कसा ग्रो होतो तो, कशाने ग्रो होतो, सीडला जर आपण ग्रो होतो तर कसं होतं, ते पाणी टाकतो ना, वॉटर हा देतो त्याला, तसा तो ग्रो होतो. मग तो ॲकॉन काय बोलतो, मी रोज पाणी पिऊन पिऊन, सिप द ड्यू, सिप द ड्यू म्हणजे पाणी पिणे, जे पाण्याचे थेंब आहेत ते पिऊन पिऊन मी रोज काय होतो, ग्रो होतो. आणि माझी काय होते, ग्रोथ होते. मग मला तसेच ते झाड म्हणजे पानं वगैरे येतात. कळालं. पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलं, जो ॲकॉन आहे छोटा, तो काय बोलतो, पहिले मी खूप छोटा असतो एकदम. बीज, बी माहितीये ना, ती कुठली पण एकदम छोटी असते, आणि मी कुठे असतो, मातीमध्ये मला ठेवलेलं असतं. आणि मी रोज माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होतं, म्हणजे माझी रोज ना रोज थोडी थोडी ग्रोथ होते. कशी होते, जसे तुम्ही त्याला पाणी देता, मला तुम्ही जसे रोज रोज पाणी टाकता, त्या पाण्याचे थेंब पिऊन पिऊन मी काय होतो, ग्रो होतो, माझी ग्रोथ होते. कळालं. हम्म. ओके. इथे तुला पिक्चर मध्ये सुद्धा दाखवलंय बघ, जो ॲकॉन आहे, सीड आहे, तो पाणी पितोय आणि त्याची ग्रोथ होते. नंतर काय सांगितलंय, डाऊनवर्ड इट सेंट आउट अ लाईक रूट. तर ग्रो होताना काय काय ग्रो होतं माहितीये तुला, सीड मधून काय काय ग्रो होतं, पहिले रूट्स ग्रो होतात. रूट्स कुठे Roots, ग्रो होतात, हा, flowers. रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर सगळं ग्रो होतं. तर डाऊनवर्ड इट सेंट आउट अ थ्रेड लाईक रूट. तर आपल्या धाग्यासारखे बारीक, धाग्यासारखे जाड काय होतात, रूट तयार होतात. कुठे तयार होतात, जमिनीत. कुठे जातात हो ते रूट, कुठे असतात, जमिनीच्या खाली असतात ना, सॉइलच्या खाली असतात. मग हो डाऊनवर्ड खाली, तर माझे जमिनीच्या खाली काय तयार होतात, दोऱ्यासारखे, धाग्यासारखे रूट्स तयार होतात, मुळे तयार होतात. हो अप इन द एअर स्प्रँग अ टायनी शूट. आणि अप इन द एअर म्हणजे वरती काय हे होतं, ग्रो होतं. जसं खाली रूट्स ग्रो होतात, तसे वरती काय ग्रो होतात, शूट. शूट याने ते स्टेम वगैरे असतात ना, त्याला बोलतात शूट. जी आपण बोलतो खोड, पहिले छोटं खोड असतं ना एकदम, लगेच मोठं जाड असं स्टेम नाही येत, जसं या ट्रीला, ते नंतर होतं झाडवालं स्टेम. पहिले छोटं असतं, एकदम थिन असतं, पातळ हे असतं जे स्टेम असतं, मग त्याला काय बोलतात, शूट. तर वरती काय माझं ग्रो होतं, टायनी शूट, छोटे छोटे. त्याला मला जे बी आहे, सीड आहे, त्याला छोटे छोटे पानं फुटतात, छोटे छोटे स्टेम येतात. डे बाय डे अँड इयर बाय इयर, लिटिल बाय लिटिल द लिव्स अपियर. मग जसे जसे खूप दिवस होतात, खूप वर्ष होतात, मग काय येतं, त्या ते झाडाच्या खोडांना लिव्ज येतात, पानं येतात ना, तर पानं पण येतात. खूप वर्ष म्हणजे
काय खूप वर्ष, आता आपण रोज पाणी, आता तू एखादं झाड लावलं, सीड लावलं सॉइल हो मध्ये, तर तू त्याला रोज पाणी पाणी देत राहिलं तर तुला 15-20 दिवसांनी तुला थोडंसं उगवलेलं पान आलेलं दिसेल. मग असंच ते जेवढे दिवस, खूप दिवस जातात, खूप वर्ष जातात, मग तेव्हा त्याच्यामध्ये काय येतात, पानं येतात. अँड द स्लेंडर ब्रांचेस स्प्रेड फार अँड वाईड. आणि तसेच हळूहळू माझे जे ब्रांचेस आहेत, माझे जे स्टेमचे ब्रांचेस आहेत, म्हणजे या सगळ्या फांद्या त्या काय होतात, सगळीकडे पसरतात, खूप मोठ्या मोठ्या लांबवर पसरतात. टिल द मायटी ओक इज द फॉरेस्ट प्राईड. आणि त्या इतक्या लांबवर पसरतात तर माझं काय एक मोठं वालं काय ट्री तयार होतं. काय तयार होतं त्या सीड मधून, एक मोठा, मायटी म्हणजे मोठा, हो मायटी ओक. ओक म्हणजे एक ट्रीचं नाव आहे, ओक, ते फॉरेस्ट मध्ये असतं. तर ते ओक हा ट्री त्या फॉरेस्ट मध्ये काय होतो, तयार होतो. कळालंच तुला हो कसं ट्री ग्रोथ होते. हो पहिले सॉइल मध्ये जो बी एकॉन आहे तो सॉइल मध्ये त्यांनी टाकतात, मग त्याला रोज पाणी देतात, एव्हरी डे त्याला पाणी देतात, तो पाणी पितो पितो, मग नंतर त्याचे रूट्स येतात. रूट्स कसे असतात, थ्रेड, म्हणजे एकदम धाग्यासारखे पातळ त्याचे रूट्स असतात. ते कुठे येतात, ग्रो होतात डाऊनवर्ड, म्हणजे जमिनीच्या खाली. नंतर जे शूट्स असतात ते कुठे ग्रो होतात, जमिनीच्या वरती. आणि असंच खूप वर्ष, खूप दिवस जातात, मग काय ग्रो होतं, हळूहळू त्याला फुलं येत, सॉरी लिव्ज येतात. लिव्ज आल्यानंतर त्याला फ्लावर्स येतात. फ्लावर्स आल्यानंतर त्याला फ्रुट्स सुद्धा येतात. मग असं आपलं कुठलंही ट्री असो, हा ओक ट्रीच नाही, कुठलाही ट्री असा हळूहळू काय होतं, ग्रो होतं, इम्प्रूव्ह होतो. कळालं? हो ओके, तर आता आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. तर इथे बघ न्यू वर्ड्स दिलेले आहेत, तर त्याचे मी तुला मिनिंग सांगते. फर्स्ट काय, हिडन. हिडन म्हणजे काय, हिडन म्हणजे काय, लपलेला. काय, लपलेला, लपलाय, हिडन. स्लोली हो म्हणजे काय, हळूहळू. हो डाऊनवर्ड म्हणजे खाली. हो स्लेंडर म्हणजे स्ट्रेट, स्ट्रेट, एकदम स्ट्रेट असं झाड तयार हा होतं. मायटी म्हणजे खूप मोठा, जायंट. हो हा, ब्रांचेस म्हणजे काय, ब्रांचेस माहित आहेत ना, फांद्या. देगात हा, प्राईड म्हणजे काय, गर्व. हा गर्व आपल्याला होतो ना, प्राईड, आपल्याला जे आपल्याला काही येत असेल तर आपण प्राईड करतो, तर त्याला बोलतात गर्व. इम्प्रुव्हिंग म्हणजे डेव्हलप होणे, म्हणजे एखादं तुझ्याकडे एखादी स्किल तुला येत नसेल आणि तू रोज हळूहळू शिकते, म्हणजे तू त्या स्किल मध्ये काय होते, इम्प्रूव्ह होते, डेव्हलप होते. हो ओके. ओके सिप म्हणजे काय, पिणे. सिप म्हणजे काय, पिणे. आणि हो शूट म्हणजे काय, तुला सांगितलं वरती जे छोटे छोटे लिव्स येतात, छोटे छोटे फांद्या येतात, त्याला काय बोलतात, टायनी स्टेम वगैरे, त्याला काय बोलतात, शूट. शूट कळालं मीनिंग? हो ओके, तर आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. हा तर फर्स्ट क्वेश्चन, रीडिंग इज फन. आता रीडिंग इज फन मध्ये काय क्वेश्चन विचारले ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय, नेम द ट्री दॅट द एकॉन ग्रोज इनटू. तर कुठल्या झाडाचं नाव आहे, तो जो एकॉन आहे, सीड आहे, तो मोठा झाल्यावर कुठल्या ट्री मध्ये त्याचं हे होणार आहे, एकॉन्ट्री कशाचं, एकॉन ट्री. एकॉन तो, एकॉन म्हणजे काय, सीड. एकॉन म्हणजे काय, सीड. तर ते सीड कशाचं आहे, कुठल्या झाडाचं आहे, ओक ट्रीच आहे. लास्ट सांगितलं त्यांनी, द टिल द मायटी ओक इज द फॉरेस्ट प्राईड, म्हणजे ओक ट्री त्यांनी लावलेला आहे, तो सीड कशाचा आहे, ओक ट्रीचा आहे. कशाचा आहे, ओक्ट्री हा, ओक ट्रीचा. तर आन्सर काय येणार, एकॉन ग्रोज इनटू द ओक ट्री. तो जो एकॉन आहे, सीड आहे, तो कशामध्ये ग्रो होणार आहे, त्याचा ग्रो झाल्यावर कुठला ट्री बनणार आहे, ओक ट्री. कुठला, ओक ओक्ट्री ट्री. ओके, समजला आन्सर कसं लिहिशील. ओके. सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट थिंग्स डज अ सीड नीड टू ग्रो. आपलं जे सीड आहे, आपण जे सॉइल मध्ये लावलं, तर त्याला ग्रो होण्यासाठी कशा कशाची गरज असते, कशा एअर कशाची, एअर सनलाइट वॉटर
एअर, sunlight, अजून water. हा एअर, सनलाइट, वॉटर, सॉइल. सॉइलची पण गरज असते ना, आपण सॉइल मध्ये हो, लावतोय, तर मेन म्हणजे हो, सॉइलची गरज असते. तर वॉटर, एअर, सनलाइट, सॉइल आणि मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे हवेतलं जे मॉइश्चर असतं ते सुद्धा हो, गरज असते. हो, हो. थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स कॅन यू फाइंड इन दिस पोयम? तर तू या पोयम मध्ये जे डिस्क्राईब केलेले वर्ड्स आहेत ते फाइंड करू शकतेस का? कुठले कुठले वर्ड्स? Little, हा, लिटिल, नंतर improving, लिटिल आहे, मॉसी बेड बोलले तो मॉसी आहे एक वर्ड, नंतर डीप आहे, नंतर अजून काय थ्रेड लाईक, ते सांगितलं त्यांनी, थ्रेड लाईक रूट, म्हणजे ज्या वर्डला म्हणजे त्यांनी डिस्क्राईब bright. केलंय. आता अॅकॉनला त्यांनी काय डिस्क्राईब केलंय? लिटिल ना, मग लिटिल वर्ड लिहिला. तसंच त्यांनी हो, सॉइलला काय डिस्क्राईब केलंय? मॉसी बेड, मग मॉसी. हो. आणि हिडन डीप, डीप म्हणजे काय? खोलवर. त्यांनी अर्थला काय डिस्क्राईब केलंय? डीप. Read like तसंच root. हा, थ्रेड लाईक रूट. नंतर अजून काय येणार? टायनी, टायनी पण आहे ना, Tiny त्यांनी shoot. सांगितले टायनी शूट. नंतर काय ना, स्लेंडर ब्रांचेस, हा, स्लेंडर येईल. तसंच येईल वाईड, वाईड सुद्धा येईल. हा. आणि नंतर त्यांनी ओक Far. ट्रीला काय, हा, ओक ट्रीला काय त्यांनी डिस्क्राईब केलंय? मायटी. हा, काय? मायटी ओक. ओके, कळालं? हो, आता नंतर आपण बघूया टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये काय विचारलंय? लुक ॲट द टू पिक्चर्स अँड फाइंड फोर थिंग्स दॅट आर डिफरंट अबाउट दिस ट्रीज अँड टॉक अबाउट देम. तर तुला हे पिक्चर्स काय करायचे? ऑब्झर्व करायचे आहेत, आणि या पिक्चर मध्ये डिफरंट डिफरंट पिक्चर मध्ये काय दिसते ते तुला सांगायचंय. तर 4 गोष्टी सांगायच्या आहेत, फोर थिंग्स सांगायच्या आहेत, काय काय दिसतात. तर काय सांगशील? medicine, vegetable, bird nest, and fruit. नाही, पण जे ट्री बद्दल सांगायचंय. आता पिक्चर 1 मध्ये काय दिसतंय तुला? तो ट्री आहे, तो हॅप्पी दिसतोय ना. हा, tree is हा, happy. आणि सेकंड पिक्चर मध्ये तो काय दिसतोय? सॅड दिसतोय. तर फर्स्ट Tree is सेंटेन्स काय sad. लिहिणार? हा, Tree तर is फर्स्ट sad. सेंटेन्स काय लिहिणार? द ट्री Tree इन is फर्स्ट happy. पिक्चर, हा, द ट्री इन फर्स्ट पिक्चर इज हॅप्पी अँड ट्री इन पिक्चर 2 सेकंड इज सॅड अँड क्राईंग. हा, कळालं? हो, तसंच काय अजून काय सांगणार? द ट्री इन फर्स्ट पिक्चर इज गिव्हिंग अ लॉट टू अस ह्युमन्स अँड द ट्री इन द पिक्चर 2 इज नॉट गेटिंग एनिथिंग फ्रॉम अस. जे फर्स्ट पिक्चर मध्ये ट्री आहे तो आपल्याला काही ना काही देतोय बघ. काय काय देतोय तो? मेडिसिन वगैरे भेटतायत, परत व्हेजिटेबल्स दिसत आहेत, फ्रूट दिसत आहेत. तर जो फर्स्ट पिक्चर मधला ट्री आहे तो आपल्याला काही ना काही देतोय, आणि सेकंड पिक्चर मधला जो आहे तो आपल्याला काहीच देत नाहीये, तो आपल्याकडून काहीच घेत नाहीये. दिसतंय ना? हो, हा, तसंच द नेस्ट इन द फर्स्ट पिक्चर इज द प्रॉपर इन शेप. फर्स्ट पिक्चर मध्ये जो नेक्स्ट आहे तो प्रॉपर शेप मध्ये नेस्ट, आणि सेकंड पिक्चर मध्ये जो हे आहे नेस्ट तो डॅमेज झालाय, डॅमेज बाय अस. काय झालंय? डॅमेज झालंय. हो, दिसतंय ना? आपल्यामुळे तो डॅमेज झालाय, कारण इथे खूप सारं पोल्युशन आहे. त्याच्यामुळे ट्रीज काय करतोय? तो क्राय करतोय, तो अनहॅप्पी आहे. आणि इथे खूप सारे हो, चांगलं एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामुळे तो ट्री काय हॅप्पी आहे. कळालं? हो, हा, आणि एक लास्ट काय सेंटेन्स लिहिशील? द ट्री इन द फर्स्ट पिक्चर इज लॅडन विथ द फ्रुट्स अँड द ट्री इन द सेकंड पिक्चर डज नॉट हॅव इवन सिंगल फ्रूट. तर आता बघ, जे चांगलं एन्व्हायरमेंट आहे ते जे ट्री आहे ते हॅप्पी आहे. हॅप्पी ट्री असल्यामुळे त्याला चांगले चांगले फ्रुट्स आलेत. पण जो सेकंड पिक्चर आहे त्याच्यामध्ये खूप सारं पोल्युशन आहे. आपणच पोल्युशन म्हणजे पीपलनीच, आपल्यामुळेच तिथे पोल्युशन झालं, आणि त्या पोल्युशनमुळे त्या ट्रीवर एक सुद्धा सिंगल फ्रूट नाहीये. कळालं? हा, तर हे सगळे 4 सेंटेन्स तुला लिहायचे आहे. हो, नंतर काय सांगितलंय? लेट्स राईट. लुक ॲट द पिक्चर 1, राईट 3 सेंटेन्स ऑन व्हॉट द ट्रीज गिव्ह अस.
तर जो फर्स्ट पिक्चर आहे त्याच्याकडे आपल्याला बघायचंय आणि त्या पिक्चर मधून आपल्याला सांगायचंय की ट्रीज आपल्याला काय काय देतं, काय देतं, ट्रीज पासून काय मे मिळतं आपल्याला? मेडिसन्स, मेडिसिन्स, व्हेजिटेबल, व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स. बर्ड नेस्ट. नाही, बर्ड नेस्ट ते आपल्याला काय त्याची काय गरज नाही, आपल्याला काय भेटतं ते लिहायचंय. तर काय लिहिणार तू पहिले? दे प्रोव्हाइड अस, ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतात? फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आपल्याला फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स देतात. दे ऑल्सो गिव्ह अस न्यूट्रिशन विच आर यूज इन मेकिंग मेडिसिन. ते आपल्याला काय देतात? न्यूट्रिशन देतात. ते कशासाठी यूज होतं? मेडिसिन तयार करण्यासाठी यूज होतात. आणि हो द ट्री गिव्ह अस फ्रेश एअर टू ब्रीथ. आणि जे ऑक्सिजन आहे माहिती ना, आपण आपल्याला ब्रीथ करायला काय लागतं? ऑक्सिजन लागतं ना. ते हा ऑक्सिजन कोणामुळे मिळतं? या ट्रीज कडून मिळतं. मग द ट्रीज गिव्ह अस फ्रेश एअर टू ब्रीथ. कळालं? हो ओके. मग तसंच नाव लुक ॲट द पिक्चर 2 अँड राईट 3 सेंटेन्सेस ऑन हाऊ वी हार्म द ट्री. आता सेकंड पिक्चर कडे बघायचं आणि आपण कसं ट्रीला हार्म करतो, नुकसान देतो, ते लिहायचंय. तर कशामुळे ट्री आपले हार्म होतात, आपल्यामुळे कसे हार्म होतात, ते काय केल्याने? जसे आपण काय करतो, वी यूज द वूड ऑफ ट्री फॉर बर्निंग अँड अदर नीड. तर आपण झाडांची जे लाकूड आहे, झाडांचे जे खोड आहे ते तोडतो ना, लाकडं तोडतो ना. झाडांची जी आपण झाडांना तोडतो आणि त्याच्यापासून जे लाकूड भेटतं ते कशासाठी यूज करतो? बर्निंग. काही आपल्याला गावामध्ये जे चूल वगैरे असतात ते बर्निंग लाकडं यूज करतात ना चुलीमध्ये, तर त्या बर्निंग साठी यूज करतात. आणि अदर नीड्स, अजून काय अदर नीड्स? म्हणजे आपले जे वूडचे जे काही आपण तिथे थिंग्स प्रेझेंट बनवतो. काय काही? हॅलो, प्रेझेंट नाही दिसत. प्रेझेंट स्क्रीन दिसत नाहीये? हो एक मिनिट. आता दिसतंय का? हो ओके. तर आता काय सांगितलंय? सेकंड पिक्चर मध्ये बघायला सांगितलंय आणि आपण ट्रीला कसं हार्म करतो, काय काय केल्याने हार्म होतं ट्रीला, ते आपल्याला लिहायला सांगितलंय. तर पहिले काय, आपण जे ट्रीजचे वूड्स आहेत ते आपण कट करतो ना, कशासाठी? बर्निंग साठी. आणि अदर नीड्स म्हणजे जे आपले वूडचे जे थिंग्स आपण बनवतो, डोअर्स वगैरे, टेबल वगैरे, जे वूडचे बनवतो, तर त्याच्यासाठी आपण काय करतो? ट्रीजची काय करतो? कटिंग करतो. मग त्याच्यामुळे काय होतं? ट्रीला हार्म होतं. तसंच काय करतो आपण? वी डॅमेज द नेस्ट ऑन द ट्रीज अँड फोर्स द बर्ड्स टू फ्लाय अवे फ्रॉम देअर होम्स. तर आपण काय करतो? हे झाडं तोडण्यासाठी आपण काय करतो? त्यांनी जे पक्ष्यांनी, बर्ड्सने त्यांचे नेस्ट बनवलेले असतात झाडांवर, ते काय करतो? ते सुद्धा आपण काय करतो? डॅमेज करतो, डिस्ट्रॉय करतो आणि त्यांना तिथून उडून जायला सांगतो. हो आणि अजून काय करतो? वी यूज द स्टेम्स ऑफ ट्रीज टू मेक फर्निचर. तेच मी तुला सांगितलं, ते त्याचे जे वूड हे आहेत, स्टेम्स आहेत, खोड आहेत, ते आपण कशासाठी यूज करतो? फर्निचर बनवण्यासाठी यूज करतो. मग असं करून आपण आपल्या जो ट्री आहे त्याला काय करतो? हार्म करतो, डिस्ट्रॉय करतो. कळालं? तर हे 3 सेंटेन्स तुला लिहायचे. आता नेक्स्ट काय दिलंय? दिस वर्ड डिस्क्राईब द पार्ट्स ऑफ ए ट्री, राईट देम इन द गिवन स्पेस. तर तुला इथे काय काय ट्री पार्ट्स दिले, ट्रीचे पार्ट्स दिले: स्टेम, बार, लीव्स, ब्रांच, ट्विंग्स, रूट, शूट. तर याचा आपल्याला एक एक वर्ड डिस्क्राईब करायचंय, त्याच्याबद्दल एक एक सेंटेन्स लिहायचंय. तर स्टेम बद्दल काय लिहिशील तू? इट असिस्ट द ट्री इन द स्टँडिंग स्टेट. तर हे काय करतं? जे ट्री असतं त्याला असिस्ट करतं म्हणजे हेल्प करतं. कशासाठी? स्ट्रेट राहण्यासाठी. हा त्याच्यामुळेच तर ट्री स्ट्रेट राहतो ना, स्टँड राहतो ना स्ट्रेट, तसाच उभा राहतो ना स्ट्रेट. मग हो कशामुळे राहतो? स्टेममुळे. तर काय लिहिणार तू? इट असिस्ट द ट्री इन स्टँडिंग स्टेट. नंतर काय? बार्क. बार्क म्हणजे काय? जी स्टेमची वरची साल असते ना, खोडाची साल, त्याला बोलतात बार्क. तर बार्क काय करतं? त्याच्याबद्दल काय लिहिणार? इट इज अ आउटर लेअर ऑफ द ट्री. ही काय असते? ट्रीची वरची वरची लेअर असते. इट इज द आउटर लेअर ऑफ द ट्री.
हो नंतर काय लिव्स. लिव्स बद्दल काय लिहिणार? लिव्स प्रिपेअर फूड फॉर द ट्री. लिव्स काय करतात? ट्री साठी काय करतात? फूड तयार करतात. माहितीये ना? हो नंतर काय? ब्रांच. द ब्रांचेस ऑफ द ट्री बिअर लिव्स फ्रुट्स अँड फ्लावर्स. आणि जे ब्रांचेस असतात ट्रीचे त्याच्यावर काय काय असतं? लिव्स फ्रुट्स अँड फ्लावर्स. हो नंतर काय दिलं? ट्विंग्स. ट्विंग्स काय? ट्विंग्स आर द लिटिल शूट दॅट ग्रो फ्रॉम अ स्टेम और अ ब्रांच ऑफ द ट्री. ते आपले जे फांद्यांना छोटे छोटे येतात ना, साईडला छोटे छोटे खोड असतात, त्याला काय बोलतात? ट्विंग्स बोलतात. एकदम पातळ ज्या हे असतात, फांद्या असतात, त्याला काय बोलतात? ट्विंग्स बोलतात. रूट म्हणजे काय? काय लिहू शकतेस तू रूट? दिस पार्ट ग्रोज इनसाइड द अर्थ. जमिनीच्या खाली हे पार्ट काय होतं? ग्रो होतं. हो शूट हा पार्ट कुठे ग्रो होतो? अपवर्ड, वरती होतो ना ग्रो. हे सुद्धा लिहू शकते. हा पार्ट कुठे ग्रो होतो? जमिनीच्या वरती, अर्थच्या वरती. कळलं तुला? कळालं तुला? माझा आवाज ऐकायला येतोय? आर्या, हो हा हा तर कळालं तुला? हो ओके, तर लास्ट क्वेश्चन आहे बघ. मॅच द अपोजिट वन हॅज बीन डन फॉर यू. इथे अपोजिट वर्ड्सला आपल्याला काय करायचे? मॅच करायचे, पेअर करायचे. ओके, तर त्यांनी एक दिलेलं आहे आपल्याला. काय सांगितलंय? मायटी आणि वीक. मायटी आणि वीक. मायटी म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक, वीक म्हणजे काय? कमकुवत. मायटी म्हणजे मजबूत. मग तसंच डाऊनवर्डचं काय? डाऊनवर्डचं अपोजिट अपवर्ड कळेल? व्हेरी गुड, अपवर्ड. स्लोलीला कुठला येईल? स्लोलीला काय येईल अपोजिट वर्ड? आवाज ऐकायला येतोय माझा? स्लोलीला काय येईल अपोजिट वर्ड? हॅलो आर्या, माझा आवाज ऐकायला येतो आर्या? आर्या, हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय तुला आर्या? टीचर साउंड ब्रेक होत आहे. ओके, आता आवाज क्लिअर येतोय का माझा? हो ओके, मध्येच काहीतरी नेटवर्कचा इश्यू झालेला वाटतं. तुझा सुद्धा मला आवाज येत नव्हता. ओके, हो तर आपण काय ओके बघत होतो? लास्ट क्वेश्चन्स बघत होतो. मॅच द हो फॉलोइंग अपोजिट वर्ड्स. तर लास्टला काय होतं? डाऊनवर्ड. डाऊनवर्डचं काय येणार अपोजिट वर्ड? अपवर्ड व्हेरी गुड. स्लोलीचं काय येईल? फास्ट व्हेरी गुड. लिटिलचं? बिग यस. स्लेंडरचं? फॅट फॅट. माइट. मायटीचं सांगितलं त्यांनी वीक. मायटी म्हणजे स्ट्रॉंग, वीक म्हणजे थिंग हा. डेचं काय येणार अपोजिट वर्ड? नाईट नाईट नाईट. व्हेरी गुड.
तर समजले सगळे क्वेश्चन आन्सर्स, कसे आन्सर्स लिहायचे? मी तुला आन्सर सुद्धा पाठवेन. तुझ्याकडे आहेत का आन्सर? हो. असतील तरी मी तुला आन्सर सुद्धा पाठवेन. हा. ओके. ओके. तर कळालं तुला लिटिल बाय लिटिल? हो. ओके. तर क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. आपण इथेच थांबूया. बाय. बाय टीचर. बाय.